लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते रम्या आणि काव्यापासून. तर आता रम्या म्हणते, काव्या तुला कसलं टेन्शन आलंय का असं म्हणते रम्या. हे बघ तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस असं म्हणते रम्या. मी आहे ना, मी सगळं व्यवस्थित हँडल करेन हा असं म्हणते ती. नको काळजी करूस हा, तू एक काम करतेस का, तू इथे बस, मी फॉर्म घेऊन येते असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे हॉस्पिटलमध्ये आलेले असतात बघा प्रेक्षक हो, काव्या आणि रम्या. तर आता इथे काव्या बसते. आलेच मी असं म्हणते आता इथे रम्या. तर आता ती येते बघा प्रेक्षक फॉर्म घेण्यासाठी. तर आता इथे रम्या म्हणते गुड मॉर्निंग. तर आता इथे रम्या म्हणते अबॉर्शनचा फॉर्म हवा होता असं म्हणते रम्या. तुमचं नाव असं म्हणते आता ती. तर आता इथे रम्या म्हणते रमा शितोळे. तर आता इथे ह्या संदर्भात तुमचं कोणत्या डॉक्टरशी बोलणं झालं होतं असं म्हणते ती रजिस्ट्रार. तर आता रम्या म्हणते डॉक्टर मंजिरी. तर आता इथे फोन लावतात बघा प्रेक्षक होते त्याला. तर आता इथे हा डॉक्टर ते ठीक आहे चालेल असं म्हणते ती बाई. तर आता काव्य सगळं बघत असते लांबून. 2 फॉर्म्स आहे हा प्लीज असं म्हणते आता इथे रम्या. ठीक आहे तुम्ही बसा, मी फॉर्म देते हा असं म्हणते ती. नाही मी ठीक आहे द्या तुम्ही असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे रम्या थांबलेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे फॉर्म देते ती बाई. थँक्यू असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे रम्या येते आणि बाजूला बसते काव्याच्या. काव्या डॉक्टर तुला कदाचित समजावण्याचा प्रयत्न करतील की तू वाढवणं किती सोपं असतं किंवा अबॉर्शन करू नकोस वगैरे असं म्हणते रम्या. पण तू जो काही निर्णय घेतलायस तो ठरलाय ना असं म्हणते रम्या. तू तुझं IAS लक्षात ठेव. तर रम्या म्हणते मी फॉर्म आणलाय, तू ह्याच्यावर सही करतेस का असं म्हणते रम्या काव्याला. तर तो अबॉर्शनचा फॉर्म असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या घेते तो फॉर्म आणि आता त्याच्यावर लिहिते ती. तर आता इथे साईन करते बघा प्रेक्षक हो काव्या. तर मला खूप छान वाटत असतं. तर आता इथे काव्या ऍक्टिंग करत असते की तिला वाईट वाटतंय म्हणून वगैरे. तर आता इथे बघा प्रेक्षक हो ती साईन करून देते. तर आता इथे काव्याची सगळी ऍक्टिंग चालू आहे. तर आता इथे रम्याला खूप आनंद होतो. तर नर्स येते. तर आता इथे नर्स म्हणते डॉक्टर मंजिरीला भेटायचं आहे ना, चला डॉक्टर बोलवताय तसं म्हणते आता इथे नर्स. तू जा, मी हा फॉर्म भरून येऊ का असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे काव्या म्हणते हो हो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो काव्या जाते त्या नर्स सोबत आतमध्ये. तर आता इथे रम्या मात्र बाहेरच बसलेली असते. तर ती खूप आनंदात असते फॉर्म बघून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ती पेन आतमध्ये ठेवते पर्सच्या. तर आता इथे ती उघडते ती पर्स. तर आता त्याच्यामध्ये उघडून बघते. तर आता इथे बघते तर काय, तर त्याच्यामध्ये फॉर्म असतो. तर आता इथे रम्या म्हणते येस असं म्हणते आता इथे रम्या. आता मज्जा येणार असं म्हणते रम्या. आता ह्यातला एक अबॉर्शनचा फॉर्म मी इथे सबमिट करेन आणि दुसरा फॉर्म घरी जाईल असं म्हणते आता इथे रम्या. पार्थसाठी असं म्हणते ती. तर आता इथे काव्या आलेली असते बघा प्रेक्षक. मिसेस देशमुख मला कळत नाही तुम्ही नेमकं इथे काय करताय. तुमच्या नावाने रम्याने अबॉर्शनचा फॉर्म भरलाय आणि तुम्ही सही केली आहे असं म्हणते ती. हो मी सही केली असं म्हणते काव्या. पण असं म्हणते ती मी तुम्हाला जे फॉर्म दिले होते तेच तुम्ही रम्याला दिलेत ना असं म्हणते आता इथे काव्या. रम्या शितोळे नाव सांगत असे तर तसे फॉर्म्स मी तुला दिले होते तेच तिला दे असं म्हटलेलीस ते ना डॉक्टर. तर आता इथे फ्लॅशबॅक मध्ये दाखवलंय सगळं. तर आता इथे बघा प्रेक्षक हो प्लॅन असतो हा काव्या आणि त्या डॉक्टरचा. तर आता इथे काव्या म्हणते हे बघा डॉक्टर, रम्याला माहितच नाहीये ना इथे अबॉर्शन होत नाही ते, त्यामुळे मी तुम्हाला फॉर्म भरून दिलाय. कसं आहे ना डॉक्टर, ज्या मुलींना मूल हवंय की नकोय त्यांना अबॉर्शन करायला प्रवृत्त करणारे ह्या रम्यासारखाच मुली असणार असं म्हणते काव्या. पण तुम्हाला कसं माहित असं म्हणते ती डॉक्टर. रम्या 2 फॉर्म घेणार, चांगलंच ओळखते मी तिला असं म्हणते आता इथे काव्या. आणि ती त्या दुसऱ्या फॉर्मचं काय करणार आहे हे मला चांगलंच माहिती असं म्हणते आता इथे काव्या. हे घ्या असं म्हणते आता इथे रम्या हे एनव्हलप आणि हे तुमचे पैसे असं म्हणते रम्या. आशीर्वाद बंगल्यावरती जाऊन हे एनव्हलप द्यायचं असं म्हणते रम्या. कुणी तिला विचारलं तर काहीही सांगायचं नाही, पटकन द्यायचं आणि निघायचं असं म्हणते रम्या डिलिव्हरी बॉयला. तर आता इथे डिलिव्हरी बॉय ते घेऊन जातो. तर काव्या लांब थांबून सगळं बघते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या ऍक्टिंग करायला सुरुवात करते. तर आता ती बघा प्रेक्षक शॉकमध्ये असल्यासारखी बाहेर येते. तर आता इथे काव्या असं म्हणते रम्या आलीस तू असं म्हणते ती. तर आता रम्या म्हणते डॉक्टर काय म्हणाल्या, त्या काय म्हणणार आहेत असं म्हणते आता इथे काव्या. माझं शरीर माझा निर्णय असं म्हणते काव्या. करेक्ट असं म्हणते रम्या. आता पुढे काय बोलवतील त्या आत जायला लागेल असं म्हणते आता इथे काव्या. अबॉर्शन होईल असं म्हणते ती. मग 2-3 तास इथेच आराम करायला लागेल मला असं म्हणते आता इथे काव्या. तू नको काळजी करूस, शिवाय घरी एक वेगळी लढाई आहेच की असं म्हणते रम्या. घरी असं म्हणते काव्या. नाही रम्या ऐक ना तू प्लीज इतक्यात घरी कुणालाच सांगू नकोस असं म्हणते आता इथे काव्या. बरं नाही सांगणार असं म्हणते रम्या. काव्या देशमुख असं म्हणते रजिस्ट्रार. तुम्हाला डॉक्टरने बोलावलंय असं म्हणतात ते. तर आता इथे बघा प्रेक्षक हो काव्या ऍक्टिंग करत असते मी आहे असं म्हणते रम्या. चल चल असं म्हणते ती. तर आता इथे काव्या जाते बघा प्रेक्षक हो. तर आता पूर्ण ऍक्टिंग करत असते काव्या. तर आता इथे रम्या बघा थांबलेली असते तिला. तर आता रम्या म्हणते वा. आता एकीकडे काव्या स्वतःहून तिच्या आणि पार्थच्या प्रेमाची निशाणी संपवेल आणि दुसरीकडे पार्थला अबॉर्शनचे पेपर्स देईल आणि मग वर्ल्ड वॉर होणार, मज्जा येणार असं म्हणते आता इथे रम्याने हसते ती जोर जोरात. तर आता इथे बघा प्रेक्षक हो जीवाने नंदिनीला दाखवलंय. तर आता इथे इन्स्पेक्टर आलेले असतात. हाय असं म्हणतात इथे जीवा.
कसा आहेस असं म्हणतो तो. मस्त असं म्हणतो तो जीवा. ही बघ नंदिनी, अविनाश असं म्हणतो तो. थँक्यू सो मच असं म्हणतो आता इथे जीवा. तू ऑफ द रेकॉर्ड आमची मदत करतोयस आणि त्यामुळे आमची खूप हेल्प होणार आहे. माझं काम खरंच खूप सोपं येणार आहे असं म्हणतो जीवा. बरं चला आपण ज्या विषयावर बोलण्यासाठी भेटलोय त्या विषयावर बोलूया असं म्हणतो तो. तर नंदिनी म्हणते, अविनाश दादा, जसं आपण फोनवर बोललो, आम्हाला किडनॅपिंगचे रेकॉर्ड फाईल बघायचे आहेत असं म्हणते नंदिनी. तू रजिस्टर आणलायस असं म्हणतो जीवा. तुम्हाला कधीची किडनॅपिंग रेकॉर्ड बघायची असं म्हणतो आता इथे तो इन्स्पेक्टर. गेल्या महिन्याभरातली असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे बघतात बघा प्रेक्षक होते रेकॉर्ड. तर आता इथे जीवाने नंदिनीला शॉक बसतो. तुमची काय नजर चालली आहे हे चालेल का सांगितल्यावर असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर. काय नाही दादा असं म्हणते नंदिनी. हेच की आमचा संशय खरं ठरला असं म्हणते नंदिनी. गेल्या महिन्याभरात मुंबईत एकूण 4 मुलांचं किडनॅपिंग झालंय असं म्हणते नंदिनी. वेदांतला धरून, आणि ती सगळी मुलं पाळणा घरातली आहेत असं म्हणते आता इथे नंदिनी. या सगळ्याचा शोध चालू आहे कारण ही सगळी मुलं एक आठवड्याच्या गॅपनी किडनॅप झालेत असं म्हणतो तो. मला सांग, पाळणा घरातून अजून कोणी मुलं किडनॅप झालेत का असं म्हणतो जीवा. हे सत्र ह्या महिन्यापासूनच सुरू झालंय असं म्हणतो इथे तो इन्स्पेक्टर. पण तुम्हाला ज्या मास्टरचा फोन आला होता असा कुठलाच माणूस आमच्या पोलीस रेकॉर्डमध्ये नाही आहे असं म्हणतो इथे तो इन्स्पेक्टर. आता तो मास्टर कुठल्याही पोलीस रेकॉर्डमध्ये नाही आहे ह्याचा अर्थ तो जे काय करतोय ते सावधपणाने करतोय असं म्हणतो आता इथे नंदिनी. पण आता इथे पुढे काय करायचं असं म्हणतो जीवा. कारण जिथून मुलं किडनॅप झाली होती त्या दोन्ही पाळणा घरात आम्ही जाऊन आलोय, तरी काही लागलं नाही असं म्हणतो इथे जीवा. आता आम्ही खूप सारी किडनॅपिंग पाहिली पण अत्तरवाली काय पाहिली नाही असं म्हणतो इन्स्पेक्टर. म्हणजे असं काहीतरी आहे जे आपल्या समोर आहे पण आपल्याला दिसत नाही असं म्हणतात इथे नंदिनी. दादा, हे जसं मुंबईच्या किडनॅपिंगचा रेकॉर्ड आहे, गेल्या 1-2 वर्षात महाराष्ट्रातल्या पाळणा घरातलं किडनॅपिंगचा रेकॉर्ड जर आम्हाला बघायला मिळाला ना तर खूप बरं होईल असं म्हणते आता इथे नंदिनी. या सगळ्या केसेस बघून आता काय करणार आहोत आपण. मला असं वाटतं की तू ऑफ द ट्रॅक जातेस असं म्हणतात इथे जीवा. नाही जीवा, मी एक दिशा शोधण्याचा प्रयत्न करते असं म्हणते नंदिनी. मला असं वाटतं की एखादा सराईत गुन्हेगारच एका महिन्यात सलग 4 वेळा किडनॅपिंग करू शकतो असं म्हणते इथे नंदिनी. आणि जर हा त्या मास्टरचा पॅटर्न असेल ना तर तो पॅटर्न आपल्याला समजून घ्यावाच लागेल असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे ते म्हणते तरच काय असं म्हणतो जीवा, तरच आम्ही पुढच्या मुलांचं किडनॅपिंग होण्यापासून त्यांना वाचू शकतो असं म्हणते नंदिनी. तर आता इथे हो म्हणतो जीवा. तर आता ती रजिस्टर देते त्याला इन्स्पेक्टरला. वहिनींचा मुद्दा व्हॅलिड आहे पण असा 2 वर्षाचा रेकॉर्ड देता येणार नाही असं म्हणतो तो. साहेब जरा जोर लावा ना असं म्हणतो जीवा. अहो 3 स्टार ऑफिसर आहात तुम्ही आणि कॉलेजमध्ये असताना तर असं म्हणतो जीवा. जास्त मस्का लावू नकोस, पास असं म्हणतो इथे इन्स्पेक्टर. मी रात्रीपर्यंत PDF फाईल पाठवतो असं म्हणतो तो. थँक्यू सो मच असं म्हणतो इथे जीवा. पण एक गोष्ट असं म्हणतो इथे तो इन्स्पेक्टर, तुम्ही जे करताय त्यात मला इन्व्हॉल्व करा कारण तुम्ही पोलीस नाही आहात असं म्हणतो तो. हे खूपच रिस्की आहे असं म्हणतो इथे तो. नाही दादा, आम्ही अजिबात तुम्ही काळजी करू नका, आम्ही जे काय करू ते तुम्हाला विश्वासात घेऊनच करू असं म्हणते आता इथे नंदिनी. फक्त तो मास्टर आणि ती बाई हे दोघेही सापडले पाहिजेत असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, आता खरी मजा येणार असं म्हणते आता इथे रम्या. फास्टेस्ट कुरिअर सर्व्हिस ह्यातून मी पेपर्स पाठवले असं म्हणते ती. आता अबॉर्शनचे पेपर्सचे एन्व्हलप आतापर्यंत पार्थला मिळालेले असेल असं म्हणते आता इथे रम्या. तर आता ती हसते बघा प्रेक्षक. म्हणजे आता पार्थ ते पेपर्स बघेन आणि मग बूम असं म्हणते आता रम्या. तर आता इथे देशमुखांचं घर दाखवले. तर आता इथे कोणीतरी बेल वाजवतं. तर आता इथे मानेने येते. तर आता थँक्यू असं म्हणते आता इथे मानेने कुरिअर घेते ती. तर आता इथे पार्थ येतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ असं म्हणते आता इथे मानेनी हेच असतील ते अबॉर्शनचे फॉर्म्सचे रम्याने पाठवले असतील असं म्हणतात इथे पार्थ. तर आता इथे मानेने उघडणार असते बघा प्रेक्षक. तर आता इथे पार्थ पळत येतो. तर आता तो पळत येऊन ते घेतो. अरे एवढं अगदी लगेच आला, इथेच थांबला होतास की काय असं म्हणते मानेनी. अर्जंट हवं होतं मला, ऑफिसमधून मागून घेतलं होतं असं म्हणते आता इथे पार्थ. तर हिच असं म्हणते मानेनी. आलोच म्हणतो इथे पार्थ. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, तो उघडतो ते पेपर्स आणि आता इथे पार्थ वाचतो. PD फायनान्स हे तर से पाठवणार होता असं म्हणतो इथे पार्थ. तर आता वेगळं असतं बघा प्रेक्षक हो तो कुरिअर. तर परत असं म्हणून आता इथे परत हॉर्न वाजवतो बघा प्रेक्षक हो, म्हणजे बेल वाजते घराची. हे अबॉर्शन फॉर्म्स आले की काय असं म्हणतात इथे पार्थ. तर कोण आलं असं म्हणून मानेने जाते. आज काय आहे काय असं म्हणते आता इथे मानेने. तर आता इथे बघा प्रेक्षक होती दरवाजा उघडते. तर आता तो माणूस आलेला असतो. तर आता इथे मानेने घेते. तर आता तो अबॉर्शनचे पेपर्स असतात. तर मानेने म्हणते थँक्यू. तर आता ती आत येते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे आज काय कुरिअरचा दिवस आहे की काय असं म्हणते आता इथे मानेने. हो ना पार्थ असं म्हणते ती. तर पार्थ असं म्हणते आता इथे मानेनी. तर आता तेवढ्यातच खाली पडतात बघा प्रेक्षक होते पेपर्स. अरे सील पण नाही केले असं म्हणते आता इथे मानेने. तर आता इथे मानेने उघडते आणि बघते बघा प्रेक्षक होते पेपर्स. अबॉर्शन हॉस्पिटल काव्या पार्थ देशमुख असं लिहिलेलं असतं त्याच्यावर. तर आता इथे काव्या पार्थ देशमुख वाचून तिला धक्का बसतो खूप मोठा. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, पार्थ बघतो. तर आता इथे मानेनी वाचलेली असते. तर आता ती चक्करून पडते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ जातो आणि आता तो मानेनीला पकडतो बघा प्रेक्षक हो. आई असं म्हणतात इथे पार्थ. तर आता इथे काव्या बसलेली असते. तर आता इथे हॉस्पिटलमध्ये ती बसलेलीच असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे हो ग सोन्या असं म्हणून दुसरी बाई येऊन बसते आता इथे काव्याच्या बाजूला. आई आहे ना तुझ्यासोबत असं म्हणते ती. तर आता पाणी असं म्हणतात इथे पार्थ. कारण आता इथे चक्कर आलेली असते मानेनीला ते सगळे वाचून अबॉर्शन पेपर्स. अगं
अबॉर्शन फॉर्म तो असं म्हणतो तिथे पार्थ. म्हणजे माहित होतं तुला असं म्हणतात इथे मानेने. मग तू सांगितलं का नाहीस? अरे तुला असं वाटतं की मला बरं वाटायला हवं. अरे कसं बरं वाटेल असं म्हणते मानेने. आई शांत हो असं म्हणत होता पार्थ. शांत वगैरे काय नाही. ती मला तू सांग काय ते असं म्हणतात इथे मानेने. अरे अबॉर्शनचा फॉर्म आलाय घरी असं म्हणते मानेने कुरिअरनी. आणि आई म्हणून काव्याचं नाव आहे तिच्यावर असं म्हणते इथे मानेने. तुम्ही काय खेळ चालवलायत का असं म्हणते मानेने. खेळ चालवलाय असं म्हणते पार्थ. तुला लाज नाही वाटत काय बोलतेस तू असं म्हणते मानेने. अहो काव्याने हा खेळ रम्यासोबत चालवलाय असं म्हणतात इथे पार्थ. तिचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्यासाठी. रम्याचा काय संबंध आहे असं म्हणतात इथे मानेने. रम्या जे वागते आहे ते सगळं नाटक आहे असं म्हणतात इथे पार्थ. काव्यासोबत जे गुडीगुडी वागतंय सगळं नाटक आहे असं म्हणतात इथे पार्थ. तर आता इथे पार्थ म्हणतो आणि काव्यालाही कळलंय बाळ होण्यासाठी योग्य वेळ आहे की नाही. ह्या थोड्या काव्या कन्फ्युज आहेत. तर रम्याने त्यांचा ब्रेन वॉश केला आणि त्यांना अबॉर्शन पर्यंत आणून बसवलं असं म्हणतात इथे पार्थ. आणि हे अबॉर्शन फॉर्म कुरिअरने तिने मुद्दाम पाठवलंय म्हणजे घरात कुणाच्या हाताला लागतील आणि घरात अखंड तांडव होईल असं म्हणतात इथे पार्थ. आणि माझ्यात आणि काव्यामध्ये भांडणं होतील असं म्हणतो पार्थ. म्हणून हे सगळं असं म्हणतात इथे तो. तर आता इथे मानेने म्हणते काय करू मी रम्याचं असं वाटतं ना 2 मुस्काटात द्यावे तिच्या असं म्हणते मानेने. त्या घराला लागलेल्या राऊ केतू आहेत त्या दोघी असं म्हणतात इथे मानेने. तर आता ती अश्रू पुसून घेते आपले. तर आता इथे मानेने म्हणते काव्याला आता खरंच कळलंय ना की हे रम्या असं काहीतरी करते ते असं म्हणतात इथे मानेने. म्हणजे तिला बाळ आता हवंय ना असं म्हणतात इथे मानेने. पार्थ तुला इतके दिवस मी विचारत होते की काव्याला काही झालंय का. ती शांत शांत असते जराही बोलला नाहीस रे तुम्हाला असं म्हणतात इथे मानेने. आता कन्फ्युजन नाही आहे ना म्हणजे काव्याला बाळ हवंय ना असं म्हणते मानेने. आई आपण नंतर बोलूया असं म्हणतात इथे पार्थ. नंतर बिंतर काय आता नंतर कधी. आता काय नाही हा आता काय आहे ते सांगून टाक बाबा जे काय आहे ते. आणि खरं खरं सांगा असं म्हणतात इथे मानेने. खरं हे आहे की असं म्हणतो पार्थ. काव्याला आता ठरवता येत नाही असं म्हणतो पार्थ की बाळ काय असं म्हणते मानेने. बाळ हवंय का. बाळ हवंय काव्याला फक्त बाळ व्हायची रादर आई व्हायची वेळ टायमिंग चुकते का असं त्यांना वाटतंय असं म्हणतात इथे पार्थ. तर आता इथे मानेनीला पण शॉक बसतोय काय म्हणून. तर आता इथे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रम्याला दाखवलं तर ती खूप आनंदात असते. तर आता इथे काव्या येते बघा प्रेक्षक हो. अगं काव्या असं म्हणते रम्या. काव्या अगं तू रडतेस का असं म्हणते तर रम्या. तर काव्या रडत रडत आलेली असते बघा प्रेक्षक हो. तुला जर बाळ झालं असतं ना तर जास्त रडावं लागलं असतं नाही का असं म्हणते इथे रम्या. तू ना रडू नकोस असं म्हणते रम्या. शांत हो असं म्हणते ती. सांत्वना देते ती आता इथे काव्याला. त्रास होतोय का तुला असं म्हणते रम्या. होईल ना सगळं नीट. तर घरी जाऊया असं म्हणते इथे काव्या. हो जाऊया ना असं म्हणते इथे रम्या. मला तर घरी कधी जाते असं झालं असं म्हणते इथे रम्या मनातल्या मनात. तर आता इथे बघा प्रेक्षक हो. चल असं म्हणते रम्या. तर आता इथे दोघी घरी जातात. तर आता इथे पार्थ काम करत बसलेला असतो हॉलमध्ये. तर आता इथे दरवाजाचा आवाज येतो. तर आता इथे काव्या येते. तुम्ही आला कसं म्हणतात इथे पार्थ. हो असं म्हणते काव्या. कुठे आहेत शॉपिंग बॅग्स असं म्हणते इथे पार्थ. नाही केली शॉपिंग असं म्हणते काव्या. शॉपिंग नाही केली काय आणलं नाही असं म्हणतो पार्थ. मग काय तुमच्याकडे जे लाख मोलाचं होतं ते देऊन आलात का असं म्हणतात इथे पार्थ. तर आता इथे रम्या हसते. तर आता इथे पार्थ म्हणतो हे काय आहे असं म्हणून तो आता इथे दाखवतो तिला काहीतरी. तर बघा प्रेक्षक ते कुरिअर असतं अबॉर्शनच्या पेपर्सचं. तर आता इथे पार्थ ओपन करतो ते लेटर. त्याच्यामध्ये अबॉर्शनचे पेपर्स असतात. मी विचारतोय काय आहे असं म्हणतात इथे पार्थ. तर रम्या आता इथे खूप आनंदात असते. त्या तेवढ्यातच वसवत्या येतात. तर आता इथे पार्थाने काव्याचं भांडण बघून खूप आनंदात असते रम्या. आणि आता वसवत्या पण येतात. तर आता इथे रम्या म्हणते बोलून टाक काव्या काय म्हणत आहे ते बोलून टाक असं म्हणते रम्या. मी आहे तुझ्या पाठीशी. का केलं तुम्ही असं हे असं म्हणतात इथे पार्थ. तेही मला न सांगता असं म्हणून तो आता इथे गोळा करतो ते पेपर्स आणि टाकतो. विश्वासघात केलाय तुम्ही माझा असं म्हणतो पार्थ. विश्वासघात माझा झालाय पार्थ असं म्हणते आता इथे काव्या. तर आता ती म्हणते माझा चांगुलपणा म्हणून मी विश्वास ठेवत गेले. चूक झाली ना माझी असं म्हणते काव्या. नाही पण आज मला कळलंय आपण कोणावरही विश्वास ठेवतो म्हणजे आपलं बाळ त्याच्या हातात दिल्यासारखं आहे नाही का असं म्हणते ती. तर आता इथे खूप हसतात वसू आणि रम्या. तर आता काव्या म्हणते पर समोरचा माणूस थोडा लायक असला पाहिजे. पण रम्या तशी नाही असं म्हणते इथे काव्या. कारण आता गेर बदलते बघा प्रेक्षक काव्या. आता ती रम्याला म्हणत असते ते. तर आता इथे रम्याला कळतच नाही अजिबात नाही असं म्हणते आता इथे काव्या अश्रू आणून बघा प्रेक्षक डोळ्यात. तर आता कानाखाली मारते रम्याच्या काव्या. तर आता इथे रम्या असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता इथे रम्याला खूप जोरात लागतं. तर आता मानेनी सगळं बघत असते. तर आता काव्या म्हणते रम्या ही चपराक त्या काव्याकडून जिला तू इतके दिवस घोळात घेत होतीस असं म्हणते काव्या. काव्या अगं मी काय केलंय असं म्हणते रम्या. मी उलट तुला नको असलेल्या बाळाला असं म्हणते रम्या. तर आता इथे बघा प्रेक्षक काव्या आणि कानाखाली मारते आता इथे रम्याच्या. हे काय असं म्हणते आता वसवत्या. आमचं बाळ आहे ते असं म्हणते तिथे काव्या. काय असं म्हणते वसवत्या. माझं आणि पार्थचं असं म्हणते ती. आमचं बाळ असं म्हणतात इथे पार्थ. म्हणजे तुम्ही असं म्हणतो पार्थ. तर आता इथे काव्य तयार होते. तर आता ती हसते बघा प्रेक्षक हो. तर आता पार्थला खूप आनंद होतो. तर आता इथे मानेने सुद्धा हसते. ऐकलंस तोच म्हणते आता इथे काव्या. ऐकलंस तू रम्या. इथून पुढे माझ्या बाळाबद्दल एकही शब्द बोलायचं नाही. आणि एक शब्द जरी काढला ना तर तुझा जीव घेईन मी असं म्हणते आता इथे काव्या. तू बरा जीव घेशील का तिचा असं म्हणते आता वसवत्या. मी तिची आई अजून जिवंत आहे असं म्हणते वसवत्या.
माझ्या रम्याला हात तर लावून दाखव तू असं म्हणते आता इथे वसवत्या. तर काय कराल असं म्हणते आता इथे काव्या. बघा प्रेक्षक काय कराल त्या बाई असं म्हणते आता इथे काव्या. वा त्या बाई, वा 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 वा. तुमच्या मुलीला कोणी काय बोललं, तिला काय मारलं तर संताप संताप होतोय तुमचा असं म्हणते काव्या. पण हीच तुमची मुलगी माझ्या बाळाला मारायला निघाली होती, मग काय करायला हवं मी तिचं असं म्हणते आता इथे काव्या. तुला तर ना मी असं म्हणते काव्या. तर पार्थ पकडतो आता इथे काव्याला. शांत व्हा असं म्हणतो आता इथे पार्थ. रम्या तशीच असं म्हणतो पार्थ. कळलं ना तुम्हाला ते असं म्हणतो आता इथे पार्थ. काय असं म्हणतो आता इथे वसवत्या. चूक झाली ग रम्या माझी, खूप मोठी चूक झाली असं म्हणते काव्या. स्वतःच्या नवऱ्याच्या विरोधात जाऊन तुझ्यावर विश्वास ठेवला मी रम्या असं म्हणते काव्या. चुकली मी असं म्हणते काव्या. इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवायचीस, माझ्यावर, माझ्या नवऱ्यावर आणि माझ्या बाळावर तुझी सावली देखील पडू द्यायची नाहीस तू असं म्हणते काव्या. लक्षात ठेव असं म्हणते काव्या. अच्छा असं म्हणते आता इथे रम्या. म्हणजे ही जुनी काव्या तिच्या मनाविरुद्ध या बाळाला जन्म देणार आहे का असं म्हणते ती. त्याची काळजी तू नको करूस असं म्हणते काव्या. मी जे सांगितलंय ते फक्त लक्षात ठेवायचं असं म्हणते आता इथे काव्या. इथून पुढे कधीही आमच्या आणि आमच्या बाळाच्या आजूबाजूलाही फिरकायचं नाहीस असं म्हणते काव्या. आताही आणि बाळाच्या जन्मानंतरही असं म्हणते आता इथे काव्या. आणि जर तू माझं ऐकलं नाहीस तर ही काव्या पार्थ देशमुख तुझंच तांगडं तुझ्या हातात तोडून देईन असं म्हणते आता इथे काव्या. लक्षात ठेव असं म्हणते आता इथे काव्या. चल निघ असं म्हणते आता इथे काव्या. निघ असं म्हणून जोरात ओरडते ती रम्याला. तर आता मानिनीला खूप छान वाटत असे सगळं बघून. तर आता इथे मानिनीला खूप आनंद होतो. तर आता इथे पार्थ बघतो काव्याकडे. तर आता इथे दोघं एकमेकांकडे बघतात आणि आनंदात असतात. तर आता इथे हात देते ती पार्थच्या हातामध्ये. तर आता इथे दुसरा हात तिच्या पोटावर असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बघते ती पार्थकडे. तर आता इथे रम्या आपल्या खोलीत तिने रडायला लागते. तिने सगळं सामान फेकायला लागते बघा प्रेक्षक हो. हे शांत हो ना असं म्हणते आता इथे वसवते. ती दीड दमडीची काव्या तिची हिंमत कशी झाली माझ्यावर हात उचलायची असं म्हणते आता इथे रम्या. रम्या पार्थ म्हणतो ना तसे उलटे आकडे मोग बरं असं म्हणते ती. मी शांत बसू शकत नाहीये असं म्हणते रम्या. मी ना त्या काव्याला मी असं म्हणते रम्या. मी काय असं म्हणते वसवत्या. काय करणार कायस तू सांग ना असं म्हणते ती. तुला मी हजारदा सांगितलंय रम्या त्या पार्थच्या प्रेमातून बाहेर पड. आणि त्याला काय सोनं लागलंय ना काय माहित. पार्थपेक्षा तो विजय मतकरी लाख पटीने चांगला असं म्हणते वसवत्या. हो असं म्हणते वसवत्या. तुझ्यावर किती प्रेम करतोय तो, तुझा आदर करतो, तुझ्या मागे पुढे असतो सतत. आणि मुख्य म्हणजे तुला काही झालं तरी पेटून उठतो तो असं म्हणते वसवत्या. आई असं म्हणते रम्या. तू शांत बसणार आहेस की मी घर सोडून जाऊ असं म्हणते ती. राहिलं मी गप्पच बसते असं म्हणते वसवत्या हात जोडून. पण एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या रम्या असं म्हणते आता इथे वसवत्या. काव्याने तुझ्या पायाखाली मारल्यानंतर पार्थ एका शब्दानेही तिला बोलला नाही. मला हे कळत नाहीये काव्यामध्ये हा बदल झाला कसा असं म्हणते वसवत्या. पूर्वीची काव्या कशी काय संचारली तिच्यात असं म्हणते आता इथे वसवत्या. हा बदल घडण्यामागे काय कारण असू शकेल असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता इथे मानिनी ते बघा प्रेक्षक हो काव्या आणि पारच्या खोलीमध्ये. कसा काय घडला हा बदल अचानक असं म्हणते आता इथे मानिनी. अचानक म्हणजे असं म्हणते काव्या. म्हणजे मला पार्थने सगळं सांगितलंय असं म्हणते मानिनी. नाही का काव्या, तुझ्या मनात जर का कन्फ्युजन होतं, कळत नव्हतं, मनात शंका वाटत होती, कन्फ्युज होतीस तू तर बोलावंसं वाटलं नाही माझ्याशी असं म्हणते मानिनी. मी हा विचार करत होती की बाळाबद्दल सगळं तुम्हाला सांगितल्यावर उगाच म्हणजे वाईट वाटेल ना तुम्हाला असं म्हणते आता इथे काव्या. वाईट वाटायचंच असेल ना तर ते काय टळत नाही असं म्हणते आता इथे मानिनी. आता अबॉर्शनचा फॉर्म माझ्याच हातात पडला ना असं म्हणते आता इथे मानिनी. तो बघून चक्कर आला की नाही मला. तेव्हा मी याला विचारलं तेव्हा कुठे मला कळलं की तो खोटा फॉर्म होता, रम्याचा डाव उघड करण्यासाठी तुझा डाव होता म्हणून. आणि हे जर मला आधीच माहित असतं तर चक्कर आलीच नसते ना मला असं म्हणते आता इथे मानिनी. हे सगळं आम्ही दोघं बोलत असतानाही ह्याला विचारलं मी. खोदून खोदून विचारलं तेव्हा कुठे त्याने मला सांगितलंय असं म्हणते मानिनी. की तुझ्या मनात कन्फ्युजन आहे असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता ती म्हणते काव्या तुला बाळ का करिअर ह्या विषयी शंका होती ना मनात. अशा वेळेला आपल्या माणसांशी बोलायचं ग असं म्हणतात इथे मानिनी. खरं आहे तेच म्हणतात इथे काव्या. हो कबूल करते मी सांगायला हवं होतं आधी. तर हरकत नाही ना. आता तसे काही विचार नाहीच आहेत डोक्यात असं म्हणते काव्या. आई सगळ्या शंका मिटल्या माझ्या असं म्हणतात इथे काव्या. हे आम्हाला कळलंच असं म्हणतात इथे पार्थ. चणचणीत उत्तर दिले तुम्ही रम्याला असं म्हणतो पार्थ. असं म्हणते मानिनी. म्हणजे पार्थने मला सांगितलेली कन्फ्युज्ड काव्या आणि रम्याला ठाम उत्तर देणारी काव्या ह्यात केवढा फरक आहे असं म्हणते मानिनी. खरं आहे पण आज चमत्कार घडला कसा असं म्हणतात इथे पार्थ. तर आता काव्य म्हणते युनिव्हर्स. तर ती म्हणते युनिव्हर्स म्हटलं. एकीकडे मी रम्याला एक्सपोज करायचा प्लॅन करत होते पण दुसरीकडे युनिव्हर्स मी आई पण स्वीकारावं म्हणून जागे होता. शेवटी हातात आल्यावर डोक्यात शिरला असं म्हणते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक फ्लॅशबॅक दाखवलाय. तुम्ही IAS काव्य आहेत का असं म्हणते ती बाई. हो असं म्हणते काव्या. तुमचा नवऱ्याचा व्हिडिओ पाहिला असं म्हणते ती. तर बाळ रडत असं त्या बाईचं. तर आता इथे बघा प्रेक्षक हो ती बाई म्हणते ताई बाळाला घेता का जरा असं म्हणते आता इथे ती बाई. मी असं म्हणते आता इथे काव्या. तर बाळाला घेते बघा प्रेक्षक काव्या. तर आता इथे ती बाई काहीतरी काढते आपल्या पर्समधून. तर आता इथे दूध पाजवते बघा प्रेक्षक काव्या त्या मुलाला. अरे
आता रडत होतास, आता काय झालं? अहो, काय रॉकेट सायन्स नाही त्या मागे तुमच्या ड्रेसवर अशी गोल्डन जर आहे ना, ते तिला जरा टोचत असावी. माझा ड्रेस कसा प्लेन आहे ना, असं म्हणते काव्या. मऊ वाटत असेल त्याला म्हणून शांत झाला. तुम्हाला किती मुलं आहेत असं म्हणते ती. नाही अहो ताई, मला नाही झालंय बाळ अजून असं म्हणते काव्या. तरी किती छान सांभाळताय त्याला असं म्हणते ती. गुण असतो प्रत्येकाच्या हाताला. तुम्ही खूप छान आई होणार बघा असं म्हणते ती. तर आता इथे काव्याला छान वाटतं. तर आता ती बाई त्या बाळाला परत वापस घेते बघा प्रेक्षक. तर ते बाळ जातच नसतं, रडत असतं. तर आता इथे जातं ते तिच्या आईकडे बघा प्रेक्षक. तर आता इथे बाटली घेते ती बाई. तर आता ती बॅग घेऊन जाते बघा प्रेक्षक. तर काव्या म्हणते प्रत्येक गोष्टीची एक योग वेळ असते की नाही, तसंच आई होण्याची प्रत्येक बाईची एक योग वेळ असते पार्थजी, त्या बाईला ठरवू द्यावी असं म्हणते आता इथे काव्या पार्थला. तर आता इथे नंदिनी म्हणते तुला आता नाही कळणार, तुला सांगते एकदा बाळ तुझ्या हातात आलं ना की तूच म्हणशील की सुख सुख जे काय म्हणतात ते हेच आहे की काय नक्कीच म्हणते नंदिनी. सगळं फ्लॅशबॅक मध्ये आठवतात तिथे काव्याला. तर आता इथे रडायला लागते काव्या. तर आता हे सगळं फ्लॅशबॅक मध्ये तिला आठवते बघा प्रेक्षकांनी, ती सगळं मानिनीने पार्थला सांगतेय. तर आता इथे खूप छान इमोशनल सीन दाखवले काव्याचा. ऐपण स्वीकारण्याचा निर्णय काय घेतला तिने हे सगळं एक्सप्लेनेशन दाखवलं ह्याच्यामध्ये. तर आता इथे बघा प्रेक्षक त्या क्षणी मी ठरवलं, कालपर्यंत मी फक्त गरोदर होते पण त्या क्षणाने मला आई हे बाळ हातात घेतल्यावर मी मनापासून ठरवलं की मलाही आई व्हायचे असं म्हणते आता इथे काव्या. म्हणजे तुम्ही इतके दिवस मला जे सांगत होता, जीव ओतून समजावत होता, ताई मला जे सांगत होती त्या सगळ्याचे डॉट्स आज मी जोडले असं म्हणते ती. आता मी कन्फ्युज नाही असं म्हणते आता इथे काव्या. आता मी तयार आहे असं म्हणते ती. तर पार्थला खूप जास्त आनंद होतो आणि मानिनीला सुद्धा. अगदी मनापासून मी तयार आहे असं म्हणते ती. एका हातात माझं IASचं पुस्तक आणि दुसऱ्या हातात आपलं बाळ. अगदी आपल्या बाळाला अभिमान वाटेल अशी आई होऊन दाखवायचंय मला असं म्हणते काव्या. आणि अख्ख्या देशाला गर्व वाटेल अशा IAS सुद्धा होणार तुम्ही असं म्हणतो आता इथे पार्थ. नक्की असं म्हणते आता इथे काव्या. 100% असं म्हणते आता इथे मानिनी बघा प्रेक्षक. तर आता ती माया करते बघा प्रेक्षक काव्याचे. तर आता दोघे मिठ्या मारतात. ह्या मांजराला घ्या ना तुमच्यात असं म्हणते आता इथे ती. तर आता इथे बघा प्रेक्षक पार्थ पण मिठी मारतो त्या दोघींना. तर आजचा भाग इथे संपतो बघा रिकॅपमध्ये काय येते. तर आता रिकॅपमध्ये असं दाखवले की मला खूप भारी वाटतंय, आपलं सगळं छान होईल असं म्हणतो पार्थ. रम्या नावाची निगेटिव्हिटी आपल्या आयुष्यातून गेली असं म्हणतो पार्थ. तर तेवढंच आता इथे रम्या येते बघा प्रेक्षक. तर आता इथे ती मिठी मारते पार्थला. आता तुला तुझ्या तोंडावर सांगते, लग्न करेल तर तुझ्याशीच करेन असं म्हणते ती. तर आता पार्थ शॉक होतो. तर आता इथे जीवा आणि नंदिनी काहीतरी काढतात बघा प्रेक्षक ड्रॉइंग. तर आता इथे काय काय लिहिलेलं असतं त्याच्यावर. तर आता इथे नंदिनी म्हणते तर ह्याच्या पुढचं किडनॅपिंग फिल्म सिटीच्या लोकेशनच्या जवळ असलेल्या पाळण्याघरात न होणार आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे बघा प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे सांगतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.